करता इथे दिसतोय महेश दळवी, एक नावाजलेला टेनिस क्रिकेट मधलं नाव, गावखडी क्षेत्र आणि त्या पंचक्रोशी आणि दशक्रोशी मध्येही त्यांना एक आपला दबदबा कायम ठेवलाय. क्षेत्ररक्षण इथे सजवलं जात आहे. बेस्ट ऑफ 5 असतात पोझिशन्स ज्या आपण इथे पाहतो. महेश दळवी स्वतः लॉंग ऑन लाईन उभा राहिलाय. सामन्याला इथे सुरुवात होते. स्ट्राईकला आहे तो सुमित, नॉन स्ट्राईकला निलेश आणि बॉलिंग मार्कवरती पहिला षटक घेऊन येतोय ओमकार. राईट हँड वरती विकेट मारा असेल. पहिल्या षटकातील पहिला चेंडू पंचांना क्रॉस करून यावेळी टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने टटवला गेला. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग. ते क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. त्यातून एक धाव घेतली गेले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे यशस्वी झालेला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू होता, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. बॉडी जवळ येऊ दिला आणि त्यानंतर अंतिम क्षणी ते टटवला गेला. तो स्क्वेअर लेग एम्पायरला क्रॉस करून डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता. चेंडू गॅदर करून थ्रो करेपर्यंत इथे 2 धावा घेण्यास सफल ठरला तो हा फलंदाज. चांगली सुरुवात. यावी फुलटा चेंडू, हा बैल मुझे मार या पद्धतीचा लागलेला चेंडू, दणकट दमदार चेंडू गेला सीमा पार. षटकार. जबरदस्त टायमिंग. आमंत्रण दिलं गेलं मोठ्या फटक्यासाठी, स्वीकारलं. परफेक्ट टायमिंग मध्ये ताकद लावून खेळलेला हा फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिला चेंडू स्क्वेअर लेगला ग्राउंड द कार्पेट खेळला, 2 धावा घेतल्या गेल्या. त्यानंतर दुसरा चेंडू लो फुल टॉस, पुन्हा एकदा आमंत्रण दिलं गेलं बिग हिट करण्यासाठी. आमंत्रण स्वीकारलं, षटकार ठोकला. आणखीन एकदा इथे टप्पा वारंवार मिस करतोय तो गोलंदाज आणि याचा फायदा उचलताना दिसतोय तो फलंदाज सुमित. काय हल्ला चढवला या फलंदाजाने, आक्रमण केलं या गोलंदाजावरती. पहिला चेंडू 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती ही षटकार आणि इथे विचार करावा लागतोय ओमकार याला. जबरदस्त सुरुवात. सेमी फायनलचा हा दुसरा सामना इथे खेळला जातोय अजित 11 गावखडी वर्सेस साईबाबा कचरे यांच्यामध्ये आणि अजित 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिला चेंडू, पहिल्या षटकाचा चेंडू ओमकार याच्या हातामध्ये दिला आणि ओमकार वरती हल्ला चढवताना इथे आपल्याला सुमित हळदणकर दिसतोय. पुढचा चेंडू गेला ओमकार. यावेळी मात्र पाहिजे तसा बॅट वरती येऊ शकला नाही, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता इथे जाते आणि थोडाफार कमबॅक करता इथे दिसले ओमकार. सुखाचा श्वास घेताना या चेंडूवरती ओमकार दिसला, कारण आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 14 धावा इथे कुठल्या गेल्या. थोडासा शफल झाला, लेग साईडला हिट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि लेग बिफोर विकेटचा शिकार ठरतोय सुमित हळदणकर, ज्याच्या बॅट मधनं आपण 14 केला होता. 14 चेंडू इथे निर्धाव गेला होता आणि त्यानंतर त्या पुढच्या चेंडूवरती कमबॅक करताना दिसला तो ओमकार. आक्रमक ठरलेला हा फलंदाज सुमित हळदणकर यावी लेग बिफोर विकेट LBW चा शिकार ठरून पॅव्हेलियनच्या दिशेने परतेल. पहिलाच धक्का इथे मिळतोय तो साईबाबा कचरे संघाला. सुरुवात अप्रतिम झाली, लाजवाब झाली, आक्रमक झाली. षटकारांची आतिषबाजी करायला सुरुवात ही केली गेली सुमितच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर ओमकारने टाकलेला हा परफेक्ट यॉर्कर म्हणावा लागेल, कारण सुमित ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर शफल झाला होता. लेग साईडला बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे तेच पाहायला मिळालं जे क्रिकेटमध्ये वारंवार पाहायला मिळतं, यू मिस आय हिट. इथे याने लेंथ मिस केली आणि याचाच ऍडव्हान्टेज मात्र गोलंदाजाला मिळाला. LBW चा शिकार सुमित हळदणकर बॅक टू पॅव्हेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सोमराज हळदणकर. स्ट्राईकला असेल, बॉलिंग मार्कवरती आपण ओमकार. पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच इथे व्हाईट बॉलचा इशारा करतायत. एक अतिरिक्त धाव इथे मिळेल ती संघाला आणि या एका धावेने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल ती 15 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. अतिशय शानदार सुरुवात इथे करून दिली गेली होती. यावेळी गती परिवर्तन, बॅकफूट वरती येतोय, कव्हरच्या दिशेने चेंडू इथे ड्राईव्ह केलाय. एकच धाव इथे मिळेल आणि या एका धावेने षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना साईबाबा कचरे संघाची धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 1 गडी बाद 16. सुमित वैयक्तिक 14 धावसंख्या बनवून माघारी परतलेला इथे आपण पाहिला. सुरुवात आक्रमक झाली केली गेली, परंतु त्यानंतर मात्र ओमकार इथे कमबॅक करताना दिसला. पहिले 3 चेंडू
पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतरच्या सलग 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर ओमकारने कमबॅक करतानाही आपल्याला इथे पाहायला मिळाला आणि आक्रमक ठरलेला फलंदाजालाही बाद करण्यात तो यशस्वी झालेला पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 1 गडी बाद 16 धावा. इथे पाहायचे दुसरं षटक कोण घेऊन येते. यावी अजित 11 गावखडी संघाकडून. अजित 11 संघाकडे ही मास्टर ब्रेन आपण म्हणू शकतो, जो महेश दळी आहे, जो स्वतः क्षेत्ररक्षण आपलं सजवतोय. त्याचबरोबर उत्कृष्ट अष्टपैलू असा खेळाडू आहे, चांगली फलंदाजी आणि त्याचबरोबर अप्रतिम गोलंदाजी करणारा हा अष्टपैलू खेळाडू महेश. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल. फलंदाज समोर आहे तो निलेश. गुडलेंडवरचा चेंडू होता, सन्मान दिला गेला, मिडॉनच्या दिशेने खेळला गेलाय. 1 धाव इथे घेतोय. स्वतःचं खातं इथे ओपन करताना दिसलाय तो निलेश. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या इथे पाहायला मिळेल 1 गडी बाद 17 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. अनुभवी असा गोलंदाज महेश बॉलिंग मार्क वरती. अजित 11 गावखडी संघाचा हा गोलंदाज. यावेळी टाकलेला चेंडू बॅकफूट वरती येतोय. हलकासा कट केलाय चेंडू. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे आणि त्यावर 1 धाव घेण्यात सफल ठरतोय तो यावेळी निलेश. स्ट्राईकला आहे तो सोमराज. यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, बिग हिट केला गेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. आणखी एक सुंदर शैली ते पाहायला मिळतोय. स्ट्राईकला तेजस. महेशचा पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या वारंवार बाहेर ठेवलेला हा चेंडू. आणखी एकदा बॅटची कडा हवेमध्ये असलेला हा चेंडू यष्टीरक्षकाच्या माध्यमातून घेतला गेलेला हा आणखीन एक दर्जेदार झेल. तू चल मै आया या पद्धतीने खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये चाललाय. या आधीच्याच चेंडूवरती झेल बाद होऊन सोमराज पॅव्हेलियनच्या दिशेने परतला. त्यानंतर निलेश ही इथे झेल बाद होऊन पॅव्हेलियनच्या दिशेने परततोय. तिसरा धक्का इथे मिळतोय साईबाबा कचरे संघाला. मैदानात कुणाला टिकून राहणं आवश्यक असेल. सुरुवात गिलक्रिस्ट प्रमाणे ऑस्ट्रेलियाचा जो गिलक्रिस्ट होता त्याला फलंदाजीसाठीच फक्त आक्रमक फलंदाजीसाठी त्याला मैदानामध्ये धाडलं जायचं आणि त्याच पद्धतीची रणनीती इथे आखली गेली होती. साईबाबा कचरे संघाच्या माध्यमातून सुमित मैदानात दाखल झाला. पहिल्या चेंडूपासून आक्रमण सुरू केलं, परंतु त्यानंतरचे पहिले 3 चेंडू डिलिव्हर झाल्यानंतरची जर पुढच्या चेंडूंवरती आपण लक्ष दिले ना तर कम्प्लिटली कमबॅक करताना दिसला तो अजित 11 गावखडी संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावी स्वप्नील येतोय. स्वप्नील शिरधनकर. साईबाबा कचरे संघाचा एखादा फलंदाज मैदानात टिकून राहून फलंदाजी करणं आवश्यक आहे आणि तो कोण करेल ही आपल्याला पाहण्यासारखी गोष्ट असेल. परंतु इथे जर विचार केला तर अजित 11 गावखडी संघाचे गोलंदाज चांगली गोलंदाजी खास करून महेश दळी यानं मात्र या षटकामध्ये आपल्या संघाला प्रभावित केलंय. पुन्हा एकदा गुड लेंथवरनं थोडासा इन स्विंग केलेला चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. एकच धाव इथे संघाला मिळेल. एका धावेने धावसंख्या इथे आपण पाहतोय 3 गडी बाद 19 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुढचा चेंडू घेऊन याही वेळी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने टटवला जातोय. एकच धाव इथे मिळते. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहायला मिळते 3 गडी बाद 20 धावा.
प्रथम फलंदाजी करताना साईबाबा कचरे संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16 धावा, परंतु त्यानंतर दुसरं षटक महेश दळवी घेऊन आला आणि महेश दळवीने हे षटक अतिशय अप्रतिम टाकलं. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव ती दिली गेली आणि त्यानंतरच्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोहरे गारद करण्यात यशस्वी ठरला तो महेश दळवी आणि त्यानंतरचे पुढचे 2 चेंडूवरती 1 धाव ती दिली गेली. अतिशय अप्रतिम लाईन लेंथ आणि परफेक्ट अंदाज घेऊन गोलंदाजी करताना दिसला तो महेश. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाळूजी साळवी साहेब यांचं इथे आगमन झालं. मंडळाच्या वतीने त्यांचं पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जाते. आणि त्याचबरोबर सुनीलजी गोसाळकर साहेब ही रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुनीलजी गोसाळे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचंही इथे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत केलं जाते. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज इथे दाखल झाले. शुभम आंबरे वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय. दुसरा सेमी फायनलचा सुरू असलेला सामना अजित 11 गावखडी विरुद्ध साईबाबा कचरे यांच्यामध्ये. वारंवार ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू इथे चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. 1च धाव ते संघाला मिळेल. एका धावेने धावसंख्या इथे पाहायला मिळेल ती 22. 3 गडी बाद 22. प्रथम फलंदाजी करताना साईबाबा कचरे संघाची. या 22 धावांपैकी 14 धावा वैयक्तिक सुमित याच्या आहेत. याचाच अर्थ सुमित मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर साईबाबा कचरे कुठेतरी ढासळलेला पाहायला मिळतोय. याही वेळी चांगली लाईन, चांगला टप्पा इथे पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू फलंदाजापासून दूरवरती चेंडू ठेवला जातोय जेणेकरून फलंदाजाला इथे चेंडूपर्यंत पोहोचावं लागतंय. याही वेळी निर्धाव चेंडूची सांगता. यावेळी मात्र खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा इथे आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि एका धावेने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 23 धावा. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 16 आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली होती ती 20. परंतु हे 3रं षटक याही वेळी अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल अजित 11 गावखडी संघाच्या या शुभम आंबरे कडून. पंचांनी यावेळी मात्र दंडित केले. नो बॉलचा इशारा इथे आपल्यापर्यंत पोहोचवलाय. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्येने पाहायला मिळेल 24. शुभमचा पुढचा चेंडू याही वेळी मिस टाइम करतोय. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही. अंतिम क्षणी ना कुठेतरी हा फलंदाज चेंडूवरती नजर हटवताना दिसतोय. यावेळी मिडल स्टिकवरनं ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर टर्न करण्याचा प्रयत्न इथे केला गेला. शुभम आंबरेच्या माध्यमातून तो यशस्वी ठरला. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळी टाकलेला चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर होता. गोलंदाजीच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहेत. तत्वर 1च धाव इथे मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते संघाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 गडी बाद 25 धावा. 3रं षटक प्रगतीपथावरती असताना बॉलिंग मार्फत शुभम आहे. अजित 11 गावखडी संघाचा हा अनुभवी गोलंदाज अतिशय अप्रतिम लाईन लेंथ मध्ये मारा करताना पाहायला मिळतोय. याही ऑफस्टिकच्या बाहेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही. षटक क्रमांक 30 होतो इथे समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना साईबाबा कचरे संघाची धावसंख्या आहे 3 गडी बाद 25 धावा. जी धावसंख्या आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 16 पाहिली होती, तीच धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 25 आहे. याचाच अर्थ अजित 11 गावखडी संघाच्या गोलंदाजांनी आपल्या संघासाठी भरीवशी कामगिरी केलेली पाहायला मिळाले. अप्रतिम लाईन आणि लेंथ मेंटेन केलेली ते पाहायला मिळाले. अक्षरशः जखडून ठेवलं गेले यावेळी साईबाबा कचरे संघाला. 8.33 ची धावगती इथे पाहायला मिळते. सरासरीने धावसंख्या इथे उभारलेली पाहायला मिळाले. अजूनही 3 षटकांचा इथे खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये आणखीन किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील महत्वपूर्ण सामना आहे. आपल्याला या
स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल व्हायचंय. त्यामुळे साईबाबा कचरे संघालाही 60 ते 65च्या जवळपास धावसंख्या उभारावी लागेल. कारण अजित 11 गावखडी संघाने या क्रीडांगणावरती आपला बहारदार खेळ करून ही सेमी फायनल गाठलेली आहे. महेश दळवी सारखा आक्रमक फलंदाज या संघामध्ये आहे. त्यामुळे साईबाबा कचरे संघालाही एक विशालच लक्ष इथे उभारावं लागणार आहे. येणारे चेंडू 18 आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये आणखीन 40 धावा बनवणं आवश्यक असेल साईबाबा कचरे संघाला. महेश दळवी यावेळी 4थं षटक वैयक्तिक दुसरं, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक थोडीस खराब कामगिरी करताना दिसले. होते आणि या 4थ्या षटकाची जबाबदारी ही त्याने घेतली. पहिल्या चेंडूवरती चौकार इथे ठोकला गेलाय. स्वप्नील शिरदनकरच्या बॅटमधून निघालेला चौकार इथे पाहायला मिळालाय. याही वेळी आडव्या बॅटने खेळलेला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि त्याच्यावर एकच धाव इथे घेतली गेले. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. यावी स्वप्नील याला धावसंख्या इथे आपण पाहतोय 30. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. महेश दळवी अतिशय अप्रतिम गोलंदाजी इथे करताना दिसतोय. पुढचा चेंडू घेऊन महेश. याही वेळी ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडूवरती बॅट तर फिरवली गेली, परंतु बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही. नजर शेवटपर्यंत इथे राखली जात नाहीये. त्यामुळे वारंवार फलंदाज इथे चेंडूला मिस करताना दिसतोय. यावेळी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याही वेळी तेच पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी महेश दळवीच्या माध्यमातून या क्रीडांगणावरती महत्वपूर्ण सामन्यामध्ये होताना दिसते. वारंवार दिशा इथे टप्पा इथे चेंज करताना दिसलाय. कधी ऑफ स्टिकच्या बाहेर, यावेळी मात्र टप्प्यात कार्यक्रम मोठा फटका खेळला गेला. चेंडू होईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. विश्वास वाढवून जाईल. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू बॅटची हलकीशी घेतली गेलेली कडा. यष्टीरक्षकाला इथे संधी होऊ शकली असती, परंतु पोहोचू शकला नाही चेंडू पर्यंत. एकच धाव मिळते ती संघाला. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 3 गडी बाद 36 धावा. नाणेफेक इथे जिंकली गेली अजित 11 गावखडी संघाने. आणि या क्रीडांगणावरती ज्या संघाने नाणेफेक जिंकले त्यांनी इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं पाहायला मिळालंय आणि अजित 11 संघानेही तेच केलं. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. साईबाबा कचरे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. चांगली सुरुवात सुमितने करून दिली, परंतु त्यानंतर मैदानात कोणीही फलंदाज पाहिजे तसा टिकून राहू शकला नाही. परंतु तेजस आणि स्वप्नील इथे मात्र आपल्या संघाला कुठेतरी सावरताना पाहायला मिळालेत. बॉलिंग मार्क वरती येतोय. यावेळी गोलंदाज शुभम आंबरे वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 5वं षटक घेऊन राईट हँड वर द विकेट मारा करेल आणि समोर असेल तो फलंदाज स्वप्नील. येणारे चेंडू आहेत 12. आणखीन किती धावा जोडल्या जातील. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू फटका मोठा खेळला गेलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या दरम्यान येतोय. मिड लॉंग ऑफचा हा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय आणि एकच धाव इथे मिळते ती संघाला. एका धावेने धावसंख्या इथे पाहायला मिळते 37. स्वप्नीलच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता. शुभमचा पुढचा चेंडू
तेजसने फटका मोठा खेळलाय, परंतु मिस टाइम झालेला फटका, खूपच वेळ हवेमध्ये. आणि यावेळी कव्हरला असलेला हा क्षेत्ररक्षक इथे शानदार झेल पकडताना पाहायला मिळतोय. चौथा धक्का इथे मिळेल साईबाबा कचरे संघाला आणि पॅव्हेलियनच्या दिशेने परतेल तो तेजस हळदणकर. तेजस हळदणकरची खेळी इथे संपुष्टात येते. चौथा धक्का साईबाबा कचरे संघाला. एका बाजूने कुठेतरी टिकून राहण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी जसजसे अंतिम षटक जवळ येत जाईल ना तसं कुठेतरी आक्रमक होण्याची आवश्यकता होती आणि हीच आक्रमकता इथे स्वीकारण्याचा प्रयत्न केला गेला तेजसच्या माध्यमातून. बॅटची मात्र पाहिजे तसा टाइम न झाल्यामुळे बॅटची कडा इथे मात्र घेतली गेली. आणि गोलंदाज जर आपण पाहिला ना शुभम आमरे तर मिडल स्टिक वरनं वारंवार बाहेरच्या दिशेने टर्न करताना दिसतोय, थोडंसं वळण देताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे बॅकफूट वरती येऊन खेळताना फलंदाजाला प्रॉपर टायमिंग करून आणि प्रॉपर चेंडूवरती लक्ष ठेवून खेळणं आवश्यक आहे, तरच आपला एक दर्जेदार फटका इथे होऊ शकतो. 4 गडी बाद 37 धावा इथे बनवल्या गेल्यात साईबाबा कचरे संघाने. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे आणि समोर आहे तो स्वप्नील स्ट्रेट खेळलेला फटका बाउंड्री लाईनच्या दिशेने, एक अप्रतिम झेल इथे पाहायला मिळालाय. लॉंग ऑफच्या उभ्या असलेल्या या क्षेत्ररक्षकाने दमदार अशा फलंदाजीची इथे आवश्यकता आहे. या क्रीडांगणावरती ही आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या क्रीडांगणावरती अनिकेत कमाल धमाल करेल का? थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा पाहिजे तसा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता, अतिशय सुरेख गोलंदाजी बनावी लागेल शुभम आमरे याची. वैयक्तिक 2रं षटक, संघाकडून 5वं षटक इथे फेकताना दिसतोय शुभम आमरे. पुढचा चेंडू घेऊन अनिकेत साठी. यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा अंदाज होता, त्यामुळे प्रत्येक निर्धाव चेंडू आहे ना हा संघासाठी घातक ठरणार आहे. आणि डगआउट मध्ये ही निराशा इथे व्यक्त केली जाते. निराशा आहे ती अनिकेत वरती, कारण इथे धावांची आवश्यकता आहे आणि निर्धाव चेंडू हा मात्र निराशाच तुमच्या पदरी देऊ शकतो. यावी फटका मोठा खेळला गेलाय, लॉंग ऑनच्या दिशेने देतोय. आणखीन एक दर्जेदार झेल इथे पाहायला मिळतोय. सहावा धक्का इथे मिळेल यावी साईबाबा कचरे संघाला. निराश गेले ते अनिकेत याने. अनिकेत कडून चांगली फलंदाजी होणं आवश्यक होते, मोठी फटक्यांची आवश्यकता होती, परंतु तो खेळू शकला नाही. तीन चेंडू त्याने फेस केले आणि गोल्डन डकचा शिकार ठरला. इथे धावा बनवणं आवश्यक असताना ज्या पद्धतीने फलंदाजी होणं आवश्यक आहे ना ती साईबाबा कचरे संघाची इथे होताना दिसत नाहीये. दुसरा सेमी फायनलचा सामना अजित 11 गावखडी विरुद्ध साईबाबा कचरे यांच्यामध्ये खेळला गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. ते अजित 11 गावखडी संघाने कर्णधाराने घेतलेला निर्णय इथे मात्र यशस्वी ठरताना दिसलाय. बॉलिंग मार्क वरती येतोय शेवटचं षटक घेऊन मुजम्मिल. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल आणि समोर आहे फलंदाज पार्थ. मुजम्मिलचा हा चेंडू बॅकफूट वरती येऊन इथे चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने टटवलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक इथे चेंडू गॅदर करतोय. परफेक्ट फेकी इथे पाहायला मिळाले. एकच धावी ते मिळेल ती संघाला. एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय साईबाबा कचरे संघाला. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 6 गडी बाद 38 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणखीन किती धावा इथे जोडल्या जातील हे आपल्याला इथे पाहायचं आहे.
मुजम्मिलचा हा चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, बॅकफुटवरती येऊन खेळलेला मोठा फटका, लॉंग ऑफला उभ्या असलेला लॉंग ऑनला उभ्या असलेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय आणि आणखी एक दर्जेदार शैली ते पाहायला मिळतोय. मोहरा क्रमांक 7वा बॅक टू पॅव्हिलियन साईबाबा कचरे संघ इथे ढासळलेला पाहायला मिळालाय. कारण जी सुरुवात सुमितने केली होती ना त्या पद्धतीची फलंदाजी त्यानंतर मात्र मैदानात झाली नाही. साईबाबा कचरे संघाने एक विशाल लक्ष उभारण्याचा प्रयत्नाला सुरुवात मात्र केली, परंतु या सुरुवातीचा शेवट मात्र पाहिजे तसा झालेला पाहायला मिळत नाहीये. आणि याला कारण असेल ते अजित 11 गावकळी संघाची अप्रतिम झालेली गोलंदाजी. महेश दळवीनं प्रभावित केलं. 2 षटकांमध्ये त्यानं 3 मोहरे गारद केलेत आणि त्याचबरोबर बॉलिंग मार्कवरती आलेला शुभम आमरे ही 2 षटकांमध्ये बहारदार कशी गोलंदाजी केलेली पाहायला मिळाले. दर्जेदार गोलंदाजी महेश दळवी आणि शुभम आमरेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यामुळे साईबाबा कचरे आहे ना हा कम्प्लिटली ब्लॉक झालाय, रोखला गेलाय. यावेळी बॅकफुटवरती येऊन वारंवार खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक इथे थोडीसे मिसफिल्ड करताना पाहायला मिळालाय आणि याचा ऍडव्हान्टेज घेतला गेलाय. तो या जोडीकडून 2 धावा इथे मिळतील संघाला आणि या 2 धावेने धावसंख्या इथे पाहायला मिळेल 40. शेवटचा षटक प्रगतीपथावरती आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक. या 3 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय आणि थोडीशी खराब अशी फिल्डिंग इथे पाहायला मिळाले. याचा फायदा पुन्हा एकदा या जोडीकडनं उचलला गेलाय. 2 धावा संघाला इथे मिळत आहेत. धावसंख्या होईल ती 42. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहेत. आणखी 10 धावा जर इथे जोडल्या गेल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या होऊ शकते. बॅटची हलकीशी घेतलेली कट आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 7वा धक्का यावेळी मिळतोय तो साईबाबा कचरे संघाला. 8वा धक्का इथे साईबाबा कचरे संघाला मिळतोय. फार देतोय बॅक टू पॅव्हिलियन. निराश केले साईबाबा कचरे संघाच्या फलंदाजीने, कारण या क्रीडांगणावरती त्यांच्या माध्यमातून आक्रमक फलंदाजी आपल्याला यापूर्वीच्या सामन्यांमध्ये पाहायला मिळाली. परंतु महत्वपूर्ण सामना, सेमीफायनलचा सामना, आपल्याला संघाला फायनल मध्ये घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्याचा हा सामना, या सामन्यामध्ये मात्र इथे फलंदाजी पाहायला मिळाली नाही. निराश केले साईबाबा कचरे संघाच्या या फलंदाजाने. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बॉलिंग मार्कवर मुजम्मिल इथे तयार होईल आणि समोर आहे फलंदाज कांचन. उजव्या हाताने खेळणारा हा फलंदाज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव ते घेतली जाते. दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे रनआउट होईल. मोहरा क्रमांक 9वा इथे गारद होतोय आणि दरम्यान 6 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करताना साईबाबा कचरे संघाची धावसंख्या आहे 6 षटकांच्या समाप्तीनंतर 9 गडी बाद 43 धावा. 44 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी अजित 11 गावखडी संघाला. आपण पाहतोय युवा स्पोर्ट रत्नागिरी आयोजित श्री समर्थ प्रतिष्ठान रत्नागिरी पुरस्कृत श्री समर्थ चषक 2022 दुसरं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वातील शेवटचा हा दिवस, मेगा फायनलचा हा डे आणि त्याच दरम्यान दुसरा सेमी फायनलचा सामना अजित 11 गावखडी विरुद्ध साईबाबा कचरे यांच्यामध्ये खेळवला जातोय. नाणेफेक इथे जिंकली गेली. अजित 11 गावखडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते साईबाबा कचरे संघाला. अतिशय अप्रतिम सुरुवात सुमित हळदणकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावा इथे कुठल्या गेल्या, त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार इथे पाहायला मिळाले आणि 4थ्या चेंडूवरती सुमित हळदणकर पॅव्हिलियनच्या दिशेने परतला आणि त्यानंतर संपूर्ण संघ अक्षरशः ढासळलेला पाहायला मिळाला. महेश दळवीने
गेंदबाजी की मोर्चे पर स्वप्निल शिरदनकर, पॉइंट है, कवर है, उसके बाद की मिड ऑफ है, मिड ऑन है, काउ कॉर्नर और लॉन्ग ऑन में है। अगर देखा जाए तो बीच में खिलाड़ी तैनात है। उसके बाद की स्क्वायर लेग, शॉर्ट स्क्वायर लेग है, डीप मिड विकेट है, शॉर्ट फाइन लेग है। उसके बाद की फ्लाई स्लिप में खिलाड़ी है। पहली गेंद शॉर्ट अपने गेंद कवर के ऊपर से खेला, अक्षर राठौड़ के बल्ले से निकलता हुआ ये पहली गेंद पर शानदार दमदार चौका आता हुआ, मिलेंगे रन 4। इस समय की रिवर्स आइडन किया, उल्टा पुल्टा खेल रहा है लेकिन सक्सेस हो रहा है। थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गेंद रन बनाती हुई और एक बेहतरीन चौवा आता हुआ सुमधुर संगीत बजता हुआ 4 रन। दो गेंदों पर इन्होंने 24 चढ़ा है, मोमेंटम को बनाए रखा है। फिर से एक बार ईश्वर के अगली गेंद का सामना करेंगे। आड़े बल्ले से खेलना चाहते थे, गिनने बल्ले का बाहरी किनारा, उसके बाद की गेंद जाती हुई लॉन्ग स्टॉप क्षेत्र में, वहां पर अनिकेत हल्दनकर मौजूद है, उन्होंने गेंद को रोका। उसके बाद की थोड़ा सा खराब थ्रो हो रहा है और थ्रो के रूप में रन नहीं मिलेंगे। एक रन मिलता हुआ, रन संख्या 9 रन, 44 रनों का लक्ष्य है। साई बाबा 11 की टीम है, उनके पास बैंक बैलेंस कम है, अब बैंक बैलेंस को बचाने की जरूरत है। सेमीफाइनल नंबर 2 का ये मैच जारी है। फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे गेंदबाज स्वप्निल, जिन्होंने पहली गेंद पर चौवा खाया था, दूसरी गेंद पर चौवा आया, तीसरी गेंद पर सिंगल, स्ट्राइकिंग गेंद पर आप शुभम आमरे के लिए ईश्वर की अगली गेंद। इनसाइड आउट खेलना चाहते थे, खराब शॉट सिलेक्शन। उसके बाद की गेंद जारी है बैकवर्ड पॉइंट में, वहां पर फील्डर मौजूद है सुमित हल्दनकर ने जबकि गेंद को वहां पर उठाया तब तक एक रन मिलता हुआ। एक रन की ज्यादा रन संख्या आगे बढ़ती हुई 10 रन, 44 रनों का लक्ष्य है। बैंक बैलेंस कम है, बचाने की जरूरत है, अपने आप को साबित करने का मौका है क्योंकि ये बड़ा मंच है। आज के दिन पे यहाँ पर सरपंच बनने का मौका है क्योंकि आखिरी दिन है। अभी यहाँ पर सेमीफाइनल नंबर 2 का मैच है। फिर से रिवर्स आइडन किया, वाह भाई वाह, इनको मिल गई दरार तो इन्होंने ढूंढ ले रन 4, चौवा आता हुआ सुमधुर संगीत में। प्रकार से खेल रहे, 3 जगह अब तक की जड़ा है। नीलेश से उनके ऊपर हमला हो चुका है, उनको यहाँ पर अपने आप को साबित करने की जरूरत है, आत्मविश्वास देने की जरूरत है। अब 30 के दायरे के बाहर सुमित हल्दनकर को बुलाया गया। ये फुलर लेने वाली गेंद त्याल के दूसरी खेला है, शॉर्ट मिड विकेट में जा रही है गेंद, वहां पर फील्डर मौजूद रहेंगे जब तक की शॉर्ट स्क्वायर लेके फील्डर वहां पर जा रहे हैं। एक रन मिलता था। पावर प्ले में इन्होंने पावर दिखाई है, पावर प्ले के ऊपर से खेला है, रिवर्स स्वीप खेला। उसके बाद काफी अच्छा पहली गेंद पर चौवा लगाया था, कवर के ऊपर से खेले थे। इनके पास क्षमता है क्योंकि ये बड़े मैच के बड़े खिलाड़ी है, इन्होंने अपने आप को साबित किया है। 44 रनों का लक्ष्य है, रन संख्या अब तक की 14 रन बिना किसी विकेट के नुकसान पर आगाज किया है। अब देखना है आने वाले समय में अंजाम क्या होगा। मेरी शुभकामना है। हंसता हुआ नूरानी चेहरा है उनके बाजू में हम अजिंक्य जी को देख रहे हैं, उनके साथ में चंदन दादा है, प्रवीण दादा यहाँ पर मौजूद है, वो भी कुछ चर्चा कर रहे हैं। चर्चा जारी रहेगी, गुप्तगू जारी रहेगा, लेकिन कौन चर्चा कम खर्चा, गेम को उठाकर भेज दिया है तारामंडल में, गोइंग गोइंग गॉन, वाह भाई वाह।
विकेट कीपर के 10 स्थानों में अक्षय राठौर जिस प्रकार से खेल रहे काबिल तालिब बल्लेबाजी हुई 44 रनों का लक्ष्य है। एक बड़ी प्रतियोगिता है। आज का दिन भी काफी अच्छा दिन है। नए साल की शुरुआत हो रही है। जिस प्रकार से खेल रहे फिर से एक बार स्ट्राइकिंग गेंद पर अक्षय के लिए जोर की अगली गेंद करेंगे। ये भी ऑन साइड में खेली है, शॉर्ट पुल किया, ये भी गेंद डीप मिड विकेट और काउ कॉर्नर बीच में से निकल जा रही है। काफी शानदार तरीके से चौके को खेला था और यहाँ पर चैंपियंस ट्रॉफी में भी जीत लिया था, उस ट्रॉफी को जीता था। इस ट्रॉफी में काफी अच्छे खेल रहे। देखिए दिन की ये गेंद मिस टाइमिंग गेंद हवा में, वहां पर फील्डर है लेकिन कैच का कोई मौका नहीं है। जिस प्रकार से कैच करना चाहते थे उसके बाद कहीं ना कहीं पर अक्षय राठौर ने सोच लिया था कहीं ना कहीं पर विकेट जाने वाला है, लेकिन इस समय गेंद नो मैंस लैंड में पड़ चुके। एक रन मिलता था, एक रन के साथ रन संख्या 26 रन, स्पेशल 26 है। जिस प्रकार से खेल रहे 44 रनों का लक्ष्य है। गेंदबाजी के मोर्चे पर हम देख रहे हैं निकंदन हल्दनकर है, उनके ऊपर भी हमला हो चुका है। पहली गेंद पर छक्का था, एक चौवा अब तक लग चुका है। अब स्ट्राइकिंग गेंद पर शुभम है। शुभम ने जिस प्रकार से गेंद को खेला हल्के हाथों से गेंद को बैकवर्ड पॉइंट के दिशा में नसीहत दी, वहां पर एक रन मिलता हुआ। एक रन के साथ रन संख्या 27 रन, 44 रन उनका लक्ष्य है। साई बाबा 11 कतरे ने पहले पारी में एक अच्छी शुरुआत की थी। सुमित हल्दनकर ने पहले ओवर में लगभग 16 रन बनाए थे। उसके बाद की कहीं ना कहीं पर पारी लड़खड़ाती हुई नजर आई। उसके बाद किया उनके बाद के बल्लेबाजों ने संभलना कहीं ना कहीं पर मुश्किल हो गया था। स्क्वायर कट का ड्राइव किया है, स्क्वायर ड्राइव करने के बाद गेंद जा रही है डीप कवर बाउंड्री लाइन के बाहर, दम बनाती हुई आते हुए रन 4। का लक्ष्य है। 2 ओवरों का खेल अभी भी समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 31 रन बिना किसी विकेट के नुकसान पर एक अच्छी शुरुआत फ्लाइंग स्टार्ट यहाँ पर मिल चुका है। 44 रनों का लक्ष्य। जिस प्रकार से हमने चर्चा की है पहले पारी में सुमित हल्दनकर ने काफी शानदार तरीके से खेला था। अक्षय राठौर अब तक की 29 के ऊपर खेल रहे, 10 गेंदों के ऊपर क्या पारी खेले, 5 चौके जड़ाए, एक छक्का जड़ाए। उसके बाद शुभम अमरे खेल रहे 2 के ऊपर, उन्होंने गेंदे फेस किए 2। दर्शना तैयार हमारे साथ जुड़ी है, हमें हर एक गेंद की अपडेट यहाँ पर देने के लिए तैयार है। 24 गेंदों का खेल अभी भी शेष है। जीतने के लिए 24 गेंदों में 13 रन की जरूरत है। क्या इस समय कमबैक कर पाएंगे? सेमीफाइनल का एक बड़ा मैच है। दर्शकों से अब कहीं ना कहीं पर आवाज गूंज रही है अजीत 11 के लिए। दर्शक भारी संख्या से मौजूद है। सिद्धि विनायक गांवखड़ी नाम से ये टीम हमेशा खेलती है। इस समय अजीत 11 सिद्धि विनायक गांवखड़ी नाम से खेल रहे हैं। गेंदबाजी के मोर्चे पर है और नंबर 3 के लिए गेंदबाज तेजस की पहली गेंद। जिस प्रकार से बैक फॉरवर्ड चले गए थे, वेट ट्रांसफर किया, कवर क्षेत्र में खेलना चाहते थे, संतुलन में नहीं थे। गेंद जा रही है बिंदी के रूप में, बिंदी की गेंद आती हुई। उसके बाद की रन संख्या अभी भी मौजूद है 31 रन। 44 रनों का लक्ष्य रखा है इस मैच को जीतने के लिए। फिर से एक बार उल्टा पुल्टा स्ट्रोक खेलना चाहते थे, नियंत्रण में नहीं थे, बीट हो चुके। सही जोनर की, एक लोअर की, एक तेरी एक मेरी, इस प्रकार से गेंदबाजी हो रहे। मोमेंटम है, अब इसको जारी रखने की जरूरत है। अब तक की मोमेंटम की चर्चा करें तो अजीत 11 के कब्जे में। अब यहां से अगर देखना है तो बिंदी गेंद निकल जाए तो कहीं ना कहीं पर ये मोमेंटम शिफ्ट हो सकता है और उसी प्रयास में गेंदबाज रहेंगे। तीसरे ओवर का खेल जारी है। बैंक बैलेंस कम है, अब बचाने का मौका है, लेकिन अच्छी गेंदबाजी की जरूरत है। फिर से एक बार तेजस डांसिंग टाइम टू विकेट से खेला, कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद जारी है। 2 फील्डर मौजूद है, वो बन गया दर्शक बन जाएंगे दीवाने। गेंद सीमा रेखा के बाहर चल रहा है। सिद्धि विनायक गांवखड़ी ने ट्रॉफी जीती। अगर इस टूर्नामेंट को जीत जाते हैं तो ये लगातार तीसरी ट्रॉफी जीतेंगे। इनके पास क्षमता है। महेश दलवी को हम देख रहे हैं, महेश दलवी के चेहरे पर मुस्कुराहट है।
क्योंकि वो स्वयं कप्तान है इस टीम के, काफी अच्छे खेलते। इस गेंद को ऑन साइड के क्षेत्र में खेला है। फील्डर को बीट करने के बाद गेंद जाएगी लॉन्ग ऑन में, वहां पर फील्डर ने स्पिल किया। गलती से मिस्टेक नहीं होना चाहिए, गलती से मिस्टेक होगा तो गाना बजेगा, यही उम्र है पगले, कर ले गलती से मिस्टेक, लेकिन मिस्टेक होना नहीं चाहिए इस समय, क्योंकि ये सेमीफाइनल का एक बड़ा मैच जारी है। रन संख्या 36 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। स्ट्राइकिंग गेंद पर अक्षर राठौड़ एक काफी अच्छी पारी खेल रहे, 29 के ऊपर बल्लेबाजी कर रहे। इस ओवर की अगली गेंद का वो सामना करेंगे। आड़े बल्ले से खेला, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर, विकेट गिरता हुआ, सुमधुर संगीत बजता हुआ। राठौड़ लेकिन आउट हो चुके हैं। इस समय की संपर्क अच्छा नहीं था, प्रॉपर टाइमिंग नहीं था। गेंद को डीप स्क्वायर लेके क्षेत्र में वहां पर काफी शानदार तरीके से वहां पर फील्डर थे, उन्होंने गेंद को लपका, एक अच्छा कैच देखने को मिला। वहां पर फील्डिंग कर रहे हैं इस समय, फील्डर वहां पर मौजूद है। देखिए तैरने का काफी शानदार इस गेंद को लपकाते जस्ट अराउंड विकेट से। सृजन के लिए ये पहली गेंद थी। हल्के हाथों से गेंद को नसीहत देते हुए गेंद जा रही है वहां पर बाउंड्री लाइन की दिशा में, दो खिलाड़ी मौजूद है बाउंड्री लाइन के ऊपर, गेंद को रोकना चाहते हैं, आखिरी वक्त पर गेंद को रोका था। काफी शानदार बैटिंग चल रही है, लेकिन अक्षर राठौड़ इस समय के आउट हो चुके हैं। एक अच्छी पारी खेल रहे थे, एक अच्छा शुरुआत उन्होंने कर दिखाया था, उसके बाद के आउट हो चुके हैं, कहीं ना कहीं पर नाराज रहेंगे। मंच पर हम देख रहे सभी हमारे अतिथि यहाँ पर मौजूद है। इस टूर्नामेंट के प्रमुख आयोजनकर्ताओं में से एक, जिनका नाम हमने काफी समय से लिया, लेना भी चाहिए, जैसा नाम वैसा काम है। प्रवीण दादा पवार यहाँ पर मौजूद है, चंदन जी यादव मौजूद है, अजिंक्य जी डंडेरे है, इनके साथ में हम देख रहे राहुल जी गुरव, इनका आज जन्मदिन है, जो मुस्कुराता हुआ नूरानी चेहरा है। प्रसाद धुमाल को हमने देखा है, वो भी इस समय की मंच के ऊपर है। हमारे फोटोग्राफर विशाल कांबड़े है, सबका तहे दिल से स्वागत है। काफी अच्छा माहौल बन चुका है। अब 3 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। तीसरे ओवर के बाद अब चौथे ओवर के लिए गेंदबाजी के मोर्चे पर प्रसाद हल्दनकर है। 38 रन, 1 विकेट के नुकसान पर 44 रनों की जरूरत। जीतने के लिए केवल मात्र 6 रनों की जरूरत है। गेंदे शेष रहेंगी इनके पास 18 गेंदे, रनों की जरूरत है 6 गेंदे। एक तरफा मैच चल रहा है जिस प्रकार से ये खेल रहे। एक क्रॉस दी लाइन खेलना चाहते थे, आउटसाइड ऑफ स्टंप सफल हुए थे, उसके बाद की टिप्पा खाने के बाद गेंद विकेटों के ऊपर से जा रहे, बिंदी के रूप में गेंद आ रही है। प्रसाद हल्दनकर और नंबर 4 के लिए गेंदबाजी के मोर्चे पर पहुंच चुके हैं। 44 रनों का लक्ष्य रखा था। काफी शानदार बल्लेबाजी हो रही है दूसरे पारी में। फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद करेंगे राइट ऑफ 4th विकेट से। हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, लॉन्ग ऑफ क्षेत्र में खेला, वहां पर हानि के दलदल है, वो गेंद को रोक रहे। अच्छा स्ट्रोक था, लेकिन 1 रन मिलेगा। केवल मात्र सिंगल मिलती हुई, सिंगल के साथ आप आगे जाने का प्रयास है। अब सिंगल के साथ आगे जाना पसंद किया है। 1 रन के साथ अब रन संख्या 39 रन। अब 5 रनों की जरूरत है। सृजन के लिए गेंद थी, क्या चक्का लगाकर फिनिश करना चाहेंगे? टिप्पा खाने के बाद चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, स्लोवर 1 वाली गेंद थी, समझ नहीं पाए, बीट हो चुके। अरे बल्ले से खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं है। गेंद जाती हुई बिंदी के रूप में अब यहाँ पर अब एक बिंदी गेंद देखने को मिल रही है। दूसरे सेमीफाइनल का ये मैच चल रहा है, आखिरी दिन है इस टूर्नामेंट का। बड़ी प्रतियोगिता, हल्के हाथों से खेला, स्ट्रेट खेला है, स्ट्रेट ड्राइव के रूप में गेंद आती हुई लॉन्ग ऑन क्षेत्र के बीच में बॉलर बैक ड्राइव यहाँ पर देखने को मिला। 1 रन मिलता हुआ, 1 रन के ऊपर संतुष्ट रहेंगे। 1 रन के साथ अब रन संख्या आगे निकलती हुई, कुल मिलाकर रन संख्या है इस समय 40 रन। अब 4 रनों की जरूरत है। सेकेंड सेमीफाइनल में खेल रहे, वाह भाई वाह, मिल गया मौका, जड़ दिया छक्का। छक्के के साथ ही सेकंड नंबर सेमीफाइनल में जीत के कगार पे टीम और यहाँ पर जीत अर्जित की है। अजीत